उरसुंगीला सकाळी 9:30 वाजता निघलेली मूर्ती ही पुणे शहरामध्ये प्रदर्शना करून स्वयंभू स्वयंप्रेरणेने आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बसली. हा आजच्या युगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कशा सर्वजण? मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहुल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील शिवाजीनगर भांबोडा येथे असणाऱ्या ऊर्जा स्वामी मठाला. तर हे जे ऊर्जा स्वामी मठ आहे हे मुठा नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि या मठाचं जे वैशिष्ट्य आहे, या मठातील जी प्रत्येक मूर्ती आहे त्या मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तर आज आपण या वैशिष्ट्यपूर्ण मठाला भेट देणार आहोत. तर आपल्याकडे आहे स्कूटी, तुम्ही त्या ठिकाणी बसने सुद्धा जाऊ शकता आणि रस्त्याच्या बाजूलाच सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूलाच हे मठ आहे. तर चला मग आज आपण या मठाला भेट देऊया. तर मित्रांनो, त्या मठाला निघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू. चला मित्रांनो, वेळ घालवता ऊर्जा स्वामी मठ पाहूया. तर मित्रांनो, जवळपास 15 ते 16 किलोमीटर प्रवास करून फायनली आम्ही पुण्यातील शिवाजीनगर भांबोडा या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी समोर बघू शकता ऊर्जा स्वामी मठाचं हे आपल्याला ठिकाण दिसत आहे. तर आणि याच्याच समोर या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराचा हा कळस आपल्याला दिसतो. याच सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे हे मठ आहे आणि या ठिकाणी मुठा नदी आपल्याला दिसते. याच मुठा नदीच्या काठेवरती हे ऊर्जा स्वामी मठ आहे. दुपारची वेळ आहे, थोडंसं ऊन आहे. तर चला मग आता आपण जातोय या मठामध्ये. मठाकडे जात असताना आपल्याला या ठिकाणी हा गेट दिसतो. याच गेटच्या बाहेर स्वामींची ही प्रतिमा आपल्याला दिसते. मंदिर परिसराचा गैरवापर करू नये असं लिहिलेलं आहे त्या बोर्डवरती. तर या पायऱ्या चढून आम्ही वर आलो. वर आल्यानंतर जो खालून आम्हाला बोर्ड दिसत होता तो हा बोर्ड आहे, ऊर्जा स्वामी मठ, तू निश्चिंत राहा. तर असे छोटंसं गेट या ठिकाणी आहे. या ठिकाणी आहे चप्पल स्टँड. तर या छोट्याशा गेटमधून आम्ही आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी समोर औदुंबराचं एक छोटंसं झाड आम्हाला दिसलं. झाड जरी छोटं असलं तरी याची महती खूप आहे आणि अशी बरीचशी झाडं या मठाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशी वेगवेगळी झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच मठाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपल्याला ह्या चरणपादुका दिसतात. आणि श्री स्वामींची ही वेगळ्या स्वरूपातील ही प्रतिमा आपल्याला दिसते. या ठिकाणी आहे नंदी आणि यांच्याच बाजूला या ठिकाणी शंकर महाराजांची प्रतिमा आहे, श्री स्वामी समर्थांचे शिष्य. तर याच मठाच्या वरून ही जी लाईन आहे ही लाईन मेट्रोची लाईन आहे. या ब्रिजवरून मेट्रो ट्रेन चालत असते आणि या ठिकाणी आहे हा एक बोर्ड, श्री स्वामी समर्थ मठ ऊर्जा ध्यान केंद्र. तर तुम्ही आतमध्ये बघू शकता. या मठामध्ये पाऊल ठेवताच आम्हाला एक वेगळाच भास आला की आम्ही खरंच अक्कलकोटला आलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी. असा एक वेगळा भास या ठिकाणी आला कारण इतकं प्रसन्न आणि इतकं मन मोहून टाकणारं या ठिकाणचं वातावरण होतं. या मठामध्ये आल्यानंतर आपल्या शंकर महाराजांची ही प्रतिमा दिसते. एक्झॅक्ट स्वामींच्या समोरच ही प्रतिमा ठेवलेली आहे कारण शिष्य होते त्यांच्याच समोर ही प्रतिमा आपल्याला दिसते. तर बघू शकता हे मठ जरी आकाराने छोटं असलं तरी पण इथली प्रसन्नता मन मोहून टाकणारी आहे आणि इथं जो दरवळणारा धूपदीपांचा जो सुगंध आहे तो आपल्या मनाला एकदम प्रचलित करतो. आणि याच मठाच्या भिंतींवरती स्वामींचे चमत्कार आणि विचार या ठिकाणी रेखाटले आहेत. तर या ठिकाणी एक प्रतिमा आहे
तर ही प्रतिमा श्री दत्ताची आहे. या मठाचे जे संस्थापक आहेत आदरणीय श्री आप्पा पांढरे सर यांच्या मतानुसार ही जी प्रतिमा आहे ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आप्पा पांढरेंची आपण भेट घेणारच आहोत थोड्या वेळामध्ये, पण इथला आपण ज्या मूर्त्या आहेत ते पाहून घेतोय. तर या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. श्री गणेशाच्या पाठीमागे स्वामींची आकर्षक आणि प्रसन्न ही मूर्ती आपल्याला दिसते. या मूर्तीची पण एक वेगळी कथा आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. आणि याच मूर्तीच्या वरती ते तुम्ही सजावट बघू शकता. अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे. बघू शकता किती आकर्षक अशी ही मूर्ती आहे स्वामींची. स्वामींच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस या ठिकाणी काळा पाषाणातील ही आपल्याला गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते, श्री गणेशाची मूर्ती. श्री गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आणखीन एक प्रतिमा आम्हाला दिसली. विश्वचैतन्य सद्गुरू श्री नारायण महाराज यांची ही प्रतिमा आहे. यांच्याच बाजूला सद्गुरू स्वामी अरविंदजी महाराज यांची प्रतिमा आम्हाला दिसली. आणि डाव्या बाजूस या ठिकाणी स्वामींची आणखीन एक मूर्ती आपल्याला दिसते. यांच्याच पाठीमागे दत्ताची मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला दिसते. या ठिकाणी हा विना. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर आहेत या मठाचे संस्थापक आदरणीय श्री आप्पा पांढरे सर. तर या मठाबद्दल आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार सर, काय सांगाल या मठाबद्दल? श्री स्वामी समर्थ. पुण्यनगरीमध्ये शिवाजीनगर परिसरामध्ये भांबुर्डा या ठिकाणी सावरकर भवनच्या मागे आणि प्राचीन शिवमंदिर रुद्रेश्वर सिद्धेश्वरच्या मागे ऊर्जा स्वामी मठ म्हणून आहे. ह्या मठाचं वैशिष्ट्य आहे यातली स्वामींची मूर्ती, आणि या मूर्तीचा एक इतिहास आहे आणि मूर्तीचा एक चमत्कार आहे. ही मूर्ती राजस्थानला 2014 साली पुण्यातील फुरसुंगीच्या शहा नावाच्या गृहस्थांनी बनवली त्यांच्या घरगुती पूजेसाठी. 2014 ते 2024 ही मूर्ती त्यांच्या घरामध्ये सेवेला होती. 24मध्ये त्यांना असं वाटलं की आपण स्वामींची नवीन पंचधातूची मूर्ती बनवूया, आणि मग त्यांनी ती मूर्ती बनवली. ती मूर्ती आपल्या घरात आणल्यानंतर स्वामींच्या 2 मूर्त्या होतील अशा भावनेने त्यांनी ही मूर्ती प्रगट दिनाच्या म्हणजे स्वामी प्रगट दिनाच्या आधीपासून 15 दिवस सातत्याने प्रयत्न केला की लोकांना घरगुती स्वरूपात किंवा मंदिरात दान करण्याचा. पण 15 दिवसामध्ये त्यांना ते काही यश प्राप्त झालं नाही. शेवटी पाडव्याच्या दिवशी त्यांनी ही मूर्ती घरातनं सकाळी 9:30 वाजता घेतली आणि 9:30 वाजल्यापासून पुण्यनगरीमध्ये फुरसुंगीवरून पुणे शहरामध्ये त्यांनी ही मूर्ती विविध मठांना आणि मंदिरांना दान करण्याचा प्रयत्न केला. पण 2:30 वाजेपर्यंत प्रस्थापित कुठल्याही मंदिरांमध्ये तिथे मूर्ती उपस्थित असल्यामुळे त्यांना ही मूर्तीची गरज नव्हती, म्हणून त्यांनी मूर्ती नाही सांगितली. आता ते शेवटी 2:30 वाजता त्यांना एकाने असा व्यक्तीने सल्ला दिला की जर महाराजांची मूर्ती कोणच घेत नाही आहे आणि एका घरात तुम्हाला 2 मूर्त्या ठेवायच्या नाहीत तर ही मूर्तीला नदीत विसर्जित करा. नदी कुठे आहे तर मुठा नदी इथं परिसर कॉर्पोरेशनच्या जवळ आहे, म्हणून ते मुठा नदीच्या किनारी आले आणि किनारी आल्यानंतर महाराजांना त्यांनी गाडीतनं बाहेर काढलं. त्या ठिकाणी महाराजांची शेवटची आरती केली आणि आरती करून महाराजांना विसर्जित करताना शहानावांचं जे कुटुंब होतं त्या कुटुंबाच्या आईंना असं वाटलं की ह्या मूर्तीला एक शुद्ध पाण्याचा तांब्या डोक्यावरनं टाकला पाहिजे, जेणे अनुषंगाने मूर्ती जे एक सोहळ्यामध्ये त्याचं विसर्जन होईल असं. म्हणून त्यांनी त्या मूर्तीला पाणी शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना जवळ दुकान दिसलं नाही. त्यांना ह्या सिद्धेश्वराचा कळस दिसला आणि कळसाच्या दिशेने त्यांचा मुलगा या ठिकाणी आला. त्यालाही माहीत नव्हतं की इथे स्वामींचा मठ आहे. त्यांचा आमचा दुरान्वये कुठल्याही प्रकारे संबंध नव्हता. या भागात ते पहिल्यांदा आले होते. मग जेव्हा त्यांनी चुकून वरच्या मंदिराऐवजी खालच्या स्वामींच्या मठात आले तेव्हा त्यांनी मला पाण्याची मागणी केली आणि मग पाण्याची मागणी केल्यानंतर मी त्यांना बोललो कशासाठी पाणी हवं आहे, तर ते मला बोलले की महाराजांच्या डोक्यावर टाकायचं आहे. म्हणलं कुठले महाराज आहेत? ते बोलले अक्कलकोट स्वामी. मला अक्कलकोट स्वामींच्या मूर्ती उद्या प्रकट दिली तुम्ही बुडवता का, विसर्जित का? मूर्ती काय भंगली आहे का, काय झालंय का? तर ते बोलले असं काय झालेलं नाही आहे, मूर्ती चांगली आहे. सकाळपासून आम्ही प्रयत्न करतोय की ही मूर्ती दान करण्याचा, पण ही मूर्ती कोण घेत नाही.
म्हणलं ठीक आहे. माझ्या मनामध्ये आलं की महाराजांना मी बुडवणं सांगणं योग्य नाहीये. मी त्यांना बोललो तुम्ही मूर्ती मठात आणा आणि मठामध्ये मी उद्या ती भाविकांना कोणाला तरी दान धर्म वगैरे करेन. तर ते बोलले ठीक आहे, रस्ता आहे का? मग त्यांना मी रस्ता सांगितला. मग मठाचं जे खालचं भगवं गेट आहे तिथपर्यंत ते कारमधनं सहकुटुंब आले. त्यामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती. त्यांचा मुलगा वरती आला आणि वरती आला तर त्यांनी मला विचारलं, काका की मूर्ती उचलण्यासाठी 2-3 मुलं आहेत का? मी बोललो मूर्ती केवढी आहे? त्यांनी मूर्ती मोठी आहे. म्हणून मी बघायला जेव्हा इथनं खाली गेलो तेव्हा मी जे दृश्य बघितलं ते दृश्य असं होतं की मला असं दिसलं की ड्रायव्हर सीटच्या शेजारी एक वयस्कर गृहस्थ बसलेले आहे आणि ठिकाण आलं म्हणून ते उतरायचं म्हणतात ते. म्हणून मी त्यांना वरनं विचारलं. दुपारचे 2:30-3 वाजले होते. असंही नव्हता, अंधार होता, अस्पष्टता होती, सूर्य पूर्णपणे प्रकाशमान होता, पूर्णपणे उजेड होता. पण मला ते तसं दिसलं की एक वयस्कर गृहस्थ ठिकाणाला उतरतं. मला वाटलं त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी आजोबा वगैरे असतील. मग मी त्यांना विचारलं मूर्ती कुठे आहे? तर ते बोलले अहो ड्रायव्हर सीटच्या शेजारी मूर्ती आहे. बरोबर. मग मी जेव्हा खाली गेलो तेव्हा बघितली एक मूर्ती. मग ती मूर्ती आम्ही इथे आणून ठेवली आणि ठेवल्यानंतर त्यांची आमची चर्चा झाली. मी त्यांना विचारलं की बा ही मूर्ती समजा जर आम्ही आमच्या भाविकांना कोणाला दिली तर तुम्ही 2-3 महिन्यांनी आले आणि आम्हाला जर मूर्ती मागितली तर कसं होणार? तर ते बोलले नाही आम्ही स्वामी भक्त आहोत आणि आम्ही जर मूर्ती दान केली तर परत काहीच मारणार नाही आणि असा काही विषय नाही. मग त्यांनी आणि आम्ही मिळून इथे या ठिकाणी दुपारी महाराजांचा अभिषेक केला. आम्ही एकत्र फोटो घेतले आणि त्यानंतर इथे मूर्ती ठेवून मी 6:30पर्यंत मठात थांबलो. तेव्हापर्यंत माझ्या मठात ही मूर्ती कुठे ठेवायचा विचार नव्हता, कारण आपल्या सगळ्या सहकार्याशी चर्चा केली पाहिजे या अनुषंगाने मी ती मूर्ती इथंच ठेवली. मी जेव्हा घरी फ्रेश व्हायला गेलो आणि मी पुन्हा 8च्या आरतीच्या वेळेस आलो तेव्हा मुलं जी आमच्याकडे सेवेला होती जुनी, त्यांना असं वाटलं की आपणने प्रगट दिनासाठी भाडे तत्वावर मूर्ती आणली. म्हणून त्यांनी इथनं मूर्ती उचलली आणि वरती ठेवली आणि त्या ठिकाणी उद्याच्या प्रगट दिनाची सगळी तयारी करून फुलं सजवली. मी जेव्हा 8 वाजता या ठिकाणी आलो तेव्हा मी म्हटलं अरे मूर्तीवर कशी काय ठेवली? तिला आपण छान मूर्ती आहे आणि आपल्या मठाला तुम्ही भाडे तत्वावर आणली असेल. तर म्हटलं ठीक आहे, आता आलेत महाराज तर आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा प्रकट दिन करू. आम्ही या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचा प्रकट दिन साजरा केला. प्रकट दिनाच्या दिवशी महाराज या ठिकाणी वरती बसले. ते आज तागापर्यंत इथंच आहेत. पण त्या दिवशी आश्चर्य घटना घडली की आमच्या मठाला साधारणतः कार्यक्रमाला 200, 300, 500 लोक असू शकतात. हा आमचा परिचय होता मठाचा. पण त्या दिवशी महाराज या ठिकाणी बसल्यानंतर त्या उत्सवाला 1,500 लोक विना निमंत्रित आले आणि तेव्हापासून या मठाला सातत्याने लोक यायला लागली आणि हा मठ प्रचार प्रसारामध्ये यायला लागला. आणि जसे या ठिकाणी गादीवर महाराज बसले त्यापासून या मठातल्या चैतन्यामध्ये अधिक भर पडली, अधिक भाविक यायला लागले. आणि या ठिकाणी हा मठ ह्या पुण्यनगरीतल्या जरी जास्त लोकांना माहीत नसेल किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत नसेल तरी या मठाचं एक वैशिष्ट्य आहे. मी स्वतः इतर रोज सेवेला असतो. या ठिकाणी साधारणतः जी माणसं येतात ती महाराष्ट्राच्या गावखेड्यातनं अनावधानाने येतात, त्याचप्रमाणे परराज्यातनं येतात. आता कधी कधी परदेशी सुद्धा भाविक या ठिकाणी रस्ता चुकून येतात, ज्यांना माहीत नसतं महाराज ज्यांना बोलवतात ते दर्शनात. तसा पार्ट आहे. मी आतापर्यंत ज्या लोकांना भेटलो तर ज्यांच्या मनामध्ये मागील आठवड्यात अक्कलकोटला जाण्याचा मनोदय होता किंबहुना जाण्याची इच्छा आहे, ती माणसं नकळत पहिल्यांदाच ह्या मठावर येतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, अतिशय छान प्रकारे त्यांनी या मठाबद्दल माहिती आणि वर्णन केलं. तर आता आपण या मठाच्या थोडंसं खालच्या बाजूला आलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी वटवृक्ष आहे. मठाच्या वरच्या बाजूला हे वटवृक्ष आहे आणि याच वटवृक्षाच्या छायेखाली स्वामींचं हे ऊर्जा स्वामी मठ आहे. तर अवश्य या ठिकाणी भेट देऊ शकता. लोकेशन तुम्हाला जर माहीत नसेल तर शिवाजीनगर भांबुडा सावरकर भवनच्या मागे सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ हे ऊर्जा स्वामी मठ आहे. तुम्ही या ठिकाणी बसनं सुद्धा येऊ शकता आणि रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुम्हाला इतर कुठलंही वाहन करायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.